श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम समर्थ श्री राम। मागा वाल्मीक व्यासादिक झाले कवेश्वर अनेक। तयापासून विवेक सकळ जनांसी श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर चिंतनाच्या माध्यमातून समर्थ आपल्या समोर उपदेश करता आहेत की पाठीमागचा अनेक वर्षानुवर्षाचा कालावधी जर बघितला तर व्यास मुनींचं जे काव्य होतं हे व्यासांनी निर्माण केलेलं जे काव्य आहे त्या काव्याला जगामध्ये विश्वामध्ये कुठल्याही प्रकारची तोड नाही। वाल्मिकींनी केलेलं काव्य जे आहे हे वाल्मिकींनी केलेल्या काव्याला कुठल्याही प्रकारानं त्याला तोड नाही। कुठल्याही प्रकारानं त्याला अन्य कशाचीही उपमा देता येत नाही। अन्य कुठलीही उपमा न देता आपण ते काव्य आहे तसं स्वीकारलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ते करतो आहोत का या काव्यामध्ये आम्ही काही बदल केलेले आहेत का? या काव्यामध्ये बदल करण्याची शक्ती तरी आमच्याजवळ आहे का? तेवढं सामर्थ्य तरी आमच्याजवळ आहे का? तर नाही। या व्यासांनी वाल्मिकांनी जे केलेलं काव्य आहे या वाल्मिकींनी केलेल्या काव्याला कुठल्याही प्रकारानं अन्य कोणती उपमा द्यावी आणि अन्य काही त्याच्यामध्ये कालांतरानं कालमानाप्रमाणे बदल करावेत अशा प्रकारचं सामर्थ्य आमच्याजवळ कदापिही येण्याची शक्यता नाही। त्याचं कारण असं की ही काव्य निर्मिती जेव्हा केली तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी त्यांना ती स्फूर्ती दिलेली आहे। प्रत्यक्ष जगन्नियत्या अधिष्ठानाने त्यांना ती प्रेरणा दिलेली आहे। म्हणून आपल्या जीवनाचं काव्य आपण नेहमी आपलं जीवन आणि ते काव्य आपल्या जीवनाची सफलता आपल्या जीवनाचं सार आपल्या जीवनाची समृद्धी आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळणाऱ्या आनंदाबद्दलचा विचार हा त्या काव्याच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून हे जे काव्य आहे या काव्यामध्ये अनेक प्रकारची महाकाव्य झाली। अनेक प्रकारांनी विवेकानं विचारानं त्याच्यावरती चिंतन केलं। अनेक प्रकारच्या चिंतनातून ते निर्माण झालेलं काव्य जे असतं हे खरं काव्य आहे। काव्य असं जे भगवंताच्या आणि भक्ताच्या भक्तीतून जन्माला आलेलं असतं। जेव्हा त्या ईश्वराची उपासना करतो तेव्हा काय त्या उपासनेचं फळ असतं, कशी ती उपासनेची एक सामर्थ्यता त्याच्यामध्ये कशी असते पहा। आम्ही काय केलेलं असतं, आम्हाला खरं वास्तविक पाहता परमेश्वराने जे जन्माला घातलेला आहे, परमेश्वराने हा जो जन्म आम्हाला दिलेला आहे हा आनंदाचा उपभोग घेण्यासाठी दिलेला आहे। समाधानाची शिदोरी त्यांनी जन्माला येतानाच आमच्याबरोबर दिलेली आहे। पण आम्ही काय केलेलं आहे, आम्ही या मायारूपी प्रपंचामध्ये आणि या व्यवहारामध्ये आणि या सगळ्या मायारूपी बाजारामध्ये आम्ही स्वतःला अडकवून घेतलेलं आहे। आम्ही स्वतःला गुंतवून घेतलेला आहे। वास्तविक पाहता परमेश्वर अनेक प्रकारानं कृपा करून आम्हाला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो। एक कथा सांगितली जाते, एका राजाच्या दरबारामध्ये राजाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी राजाने असा विचार केला की आज आपल्या दरबारामध्ये असणाऱ्या सगळ्या कैद्यांची आपण मुक्तता करायची। सगळ्या कैद्यांची मुक्तता करावी असं जेव्हा राजाच्या मनामध्ये येतं आणि राजा त्याप्रमाणे जेव्हा ठरवतो त्यावेळेला सगळ्या कैद्यांना सांगतो की आज माझा जन्मदिवस आहे आणि आज माझ्या जन्मदिवशी आपल्या सगळ्यांची मी मुक्तता करतोय। आपल्या सगळ्यांना मी घरी जाण्याची परवानगी देतोय।
आपण आजपासून आनंदानं जीवन जगा, मी तुम्हाला माझ्या कैदेमध्ये असणाऱ्या सगळ्या कैद्यांची मुक्तता करतो आहे. कैद्यांनी हे जेव्हा राजाचं वाक्य ऐकलं, काही कैद्यांना आनंद झाला, पण काही कैदी जे होते ते काही कैदी त्या बंदिवासामध्येच सुख म्हणून राहिलेले होते. ते म्हणाले, आता आमचं या बंदिवासातलं जीवन जे आहे, आमचं या कैदेमध्ये असतानाचं जे आमची दिनचर्या आहे, आमचं जीवन जे आहे ते इतकं म्हणाले आमचं त्याचं रुटीन लागलेलं आहे, आम्ही त्याच्यामध्ये त्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आम्ही इतके म्हणाले एकरूप झालेलो आहोत, आम्हाला या तुरुंगातल्या दिनचर्येशिवाय अन्य कोणती दिनचर्या आम्हाला मानवेल असं वाटत नाही. आम्हाला ती दिनचर्या आम्हाला काही आनंद देईल असं वाटत नाही, म्हणून आम्हाला आहे तसंच ठेवा म्हणाले कैदेमध्ये. वास्तविक पाहता राजाचा संकल्प किती छान होता ना. राजाला किती चांगलं वाटत होतं की या कैद्यांची मुक्तता करावी, पण कैदी बंधनामध्ये आनंद मानत होते. कैदी त्यांच्या स्वतःच्या बंधनातच आनंदामध्ये राहण्याचा त्यांचा मनोदय किंवा त्यांची इच्छा होती. म्हणून अशा बंधनमुक्त किंवा आनंदमय जीवनाचं आपण जर विचार केला नाही, आपण जर त्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये आनंद मानला नाही, तर मग मला सांगा की या काव्यातून आम्हाला तो आनंद घ्यायचा आहे. या काव्यातून आम्हाला त्या आनंदाची निर्मिती करून घ्यायची आहे. आणि असा आनंद हा आमच्या जीवनामध्ये फक्त कवी आणि काव्यनिर्मितीच तो आनंद करू शकते. काव्यनिर्मिती हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भक्त आणि परमेश्वर, देव आणि भक्त यांच्यामधला संवाद, या देव आणि भक्तांच्या मधला असणारा जो संवाद आहे, हा संवाद या काव्याच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळतो. अनेक संतांनी त्यांचं काव्य निर्माण केलं. हे काव्य निर्माण करत असताना काय संकल्पना होती, काय त्याच्या पाठीमागे कोणता संकल्प होता, कोणती त्याच्या पाठीमागे त्यांची इच्छा होती, काय त्यांना वाटत होतं की काव्य निर्माण करावं म्हणजे नेमकं काय करायचं आहे त्यांना, किंवा काय साध्य करायचं आहे, हे कोणाला आवडेल की नाही, हे कोणाला वाचता येईल की नाही, हे कोणाला रुचेल की नाही, असा विचारही मनामध्ये नाही आहे त्यांच्या. ते काव्य निर्माण करताना फक्त ते काव्य माझ्या परमेश्वराला आवडेल की नाही, ते काव्य हे माझ्या सद्गुरूंना आवडेल की नाही, हे काव्य त्या ईश्वराला आवडेल की नाही, एवढाच एक संकल्प त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी, माऊलींचं साधं पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे, जेव्हा माऊली हे पसायदानातून जगाच्या कल्याणाचं मागणं मागतायत, जगाच्या कल्याणाची संकल्पना ही माऊलींच्या पसायदानामध्ये आहे. जगाच्या कल्याणाची संकल्पना ही समर्थांच्या पसायदानामध्ये आहे. आणि ते पसायदान आपण पाहतो, ते पसायदान आपण ऐकतो. त्या पसायदानातून काय सांगितलं समर्थांनी, तोही विचार आपण ऐकत असतो. अशा या समर्थांच्या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनाच्या माध्यमातून आज आपण समर्थांचे समर्थ विचार इथे श्रवण केलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.